शमीशानसूनुं तमीडे त्वरित्वं सवीणालयो लासिवक्त्रं स्फुरच्चुण्डदण्डोलसत्तेजपूरं गलत्तर्पसौगन्ध्यलोलालिमानं गणाधीशमीशानसूनुं तमीडे प्रकाशज्जपारक्तरत्नप्रसून प्रवालप्रभातारुण ज्योतिरेकं प्रलम्बोदरं वक्रतुण्डैकदन्तं गणाधीशमीशानसूनुं तमीडे विचित्रस्फुरद्रत्नमाला किरीटं किरीटोल्लसच्चन्द्ररेखा विभूषं विभूषैकभूषं भवत्वं सहेतुं गणाधीशमीशानसूनुं तमीडे उदञ्चद्भुजावल्लरी दृश्यमूलो चरद्भ्रूलता विभ्रमप्राजदक्षं मरुत्सुन्दरी चामरैः सेव्यमानं गणाधीशमीशानसूनुं तमीडे स्फुरन्निष्ठुरालोलपिङ्गाक्षितारं कृपाकोमलोदारलीलावतारं कलाबिन्दुगं गीयते योगिवर्ये गणाधीशमीशानसूनुं तमीडे मातृभोजन हा त्यातीलच वैदिक प्रकार. नील माझा जेवतोय आईच्या पानात. हर्षल सांगतील गायत्री मंत्र त्याच्या कानात. चिदानंद सांद्राय शांताय तुभ्यं नमो विश्वकर्त्रे च हर्त्रे च तुभ्यं नमो अनन्तलीलाय कैवल्यवासे नमो विश्वबीज प्रसीदेश सूनो इमं सुस्तवं प्रातरुत्थाय भक्त्या पठेद्यस्तु मर्त्यो लभेत् सर्वकामान् गणेश प्रसादेन सिद्ध्यन्ति वाचो गणेशे विभो दुर्लभं किं प्रसन्ने वाहतो या इथे ज्ञानरूपी झरा प्रार्थना ऐकुनी भाग्य आले घरा विद्यासे जिथे लक्ष्मी वसे तिथे देसी तू जना अखंड सुख संपदा मूर्त मन मंदिरी नित्य राहो तुझी
सिद्धी यावी साधनेने घडू दे सेवा हाच वरदे हे शारदे मूर्त मन मंदिरी नित्य राहो तुझी सिद्धी यावी साधनेने घडू दे सेवा हाच वरदे हे शारदे हे शारदे हे शारदे कुर्यात् वटोर्मङ्गलम् कुर्यात् वटोर्मङ्गलम् कुर्यात् वटोर्मङ्गलम् कुर्यात् वटोर्मङ्गलम् तनननु तनननु तननदिरिनदि तनन तनननु तनननु तननदिरिनदि तनन साकारले व्रतबंध हे गहिवरली वटुमाता मातृभोजनी उल्हासिले त्रिभुवन असे हर्षाने दुमदुमले सनई चौखडे शुदुमे सहजौरी शुभतेचा मंत्र गवसला शुभतेचा मंत्र गवसला आशीर्वचनाचा चैतन्य सोहळा कुर्यात् वटोर्मङ्गलम् कुर्यात् वटोर्मङ्गलम् कुर्यात् वटोर्मङ्गलम् मन मंदिरा ते जाने ओ मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका संवेदना संवेदना संवादे सहवेदना जपदाना मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी स्वयं प्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा भर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घेरे पाखरा उजळून घे साधका मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा मन मंदिरा मन मंदिरा
ईश गिरीश नरेश परेश महेश विलेशय भूषण भो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् उमया दिव्य सुमङ्गल विग्रहया लिङ्गित वामाङ्ग विभो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् दूरीकुरु मामज्ञमनाथं दूरीकुरु मे दुरितं भो सहजं सुरस्तात आयुष्यं अभयं प्रतिमुच्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलम् अस्तु वेदाः
नित्यानन्दकरी वराभयकरी सौन्दर्यरत्नाकरी निर्धूताखिलघोरपावनकरी प्रत्यक्षमाहेश्वरी सरस्वती गेले कर्दळी वनात. हर्षदचं नाव घेते नीलच्या भिक्षावळीच्या मांडीवर. भिक्षां देहि कृपावलम्बन करी माता अन्नपूर्णेश्वरी नानारत्नविचित्रभूषण करी हेमाम्बराडम्बरी मुक्ताहार विलम्बमान विलसद्वक्षोजकुन्दान्तरी काश्मीरागरुवासिता रुचिकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बन करी माता अन्नपूर्णेश्वरी माता अन्नपूर्णेश्वरी. योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्मैकनिष्ठाकरी चन्द्रार्कानलभासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी सर्वैश्वर्यकरी तपः फलकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बन करी माता अन्नपूर्णेश्वरी कैलासाचलकन्दरालयकरी गौरी उमाशाङ्करी कौमारी निगमार्थगोचरकरी ओंकार बीजाक्षरी मोक्षद्वारकवाटपाटनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बन करी माता अन्नपूर्णेश्वरी माता अन्नपूर्णेश्वरी. हर्षदमुळे मिळाला मला नीलला भिक्षावळ घालण्याचा मान. दृश्यादृश्य विभूति वाहन करी ब्रह्मांड भांडोदरी लीला नाटक सूत्र खेलन करी विज्ञान दीपांकुरी श्री विश्वेश मन प्रसादन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बन करी माता अन्नपूर्णेश्वरी. ईश्वराची मूर्ती
आदिक शांत समस्त वर्णन करी शंभो स्त्री भावा करी काश्मीरा त्रिपुरेश्वरी त्रिनयनी विश्वेश्वरी शर्वरी स्वर्गद्वार कवाट पाटन करी काशीपुराधीश्वरी दीक्षा देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी माता अन्नपूर्णेश्वरी कसं मागच्या वेळेला तुम्ही हा 16 झाला त्याच्याबद्दल गीत पेक्षा नव्हती पण खूप छान पद्धतीने आणि सगळं काही व्यवस्थित सांगण्यासाठी पार करू शकतो. हो ना. माझाही तोच विचार आहे. ठरवलं त्या दिवशीपासून रोज काहीतरी अडथळे काहीतरी प्रॉब्लेम समोर येतच होते पण त्याच्यातनं सोल्युशन पण निघाले आणि नीलच्या मुलीसाठी सगळे हौशीने आले सगळ्यांनी सहकार्य केलं सगळ्यांनी त्याचा मुख्य म्हणजे आनंद घेतला. आनंद घेतला. आपण जे विचार केला आपण त्याचं काही छोटं प्लॅनिंग केलं शेड्यूल्स केलं. इतक्या छोट्या हॉलमध्ये छोटेखानीच मुंज होईल असं वाटलं पण ती छोटेखानी न होता ती राजेशाही झाली. जे नीलला अपेक्षा नव्हती नीलला असं वाटायचं की बाबा ही छोटीशाही होते म्हणजे पण ती न होता छान झाली म्हणजे त्याच्याबद्दल छान. आणि मुख्य म्हणजे 1 वर्षाचं जे प्लॅनिंग होतं नचिकेत पासूनच की बा या तारखेला आम्हाला काढून दे तारीख तू तेव्हापासूनच जवळपास 1 वर्ष पूर्ण लागलं त्या टप्प्याटप्प्यात हळू छोटं करत तर इथपर्यंत आलं आणि सफल राहिलं पण ते चांगलं राहिलं. त्याच्यामुळे तेच त्याला आशीर्वाद आपल्याकडून आणि त्यांनी छान हे करावं. मुख्य म्हणजे त्यांनी सगळं शांतपणे केलं करून घेतलं तरी समजून घेतलं नाही. मगाशी तू नसताना फार महत्वाचं म्हणजे जे नचिकेतनी मला सांगितलं आणि मी त्याला सांगितलं त्यांनी सगळं ऐकलं पेशंटली. तुम्ही सगळं ऐकलं आणि मला ते त्याला फक्त एकदाच बोलल्यानंतर नचिकेत जेव्हा बोलला की हे शब्द बोलायचे बरोबर तो तसेच शब्द बोलला. हे फार आनंदाची मला कौतुकास्पद आहे. तर मला ते खूप छान वाटलं की त्याच्यामध्ये ते हे असं करायचं हे काय शब्द वापरायचे याचं काय महत्व आहे हे नचिकेतनी जेव्हा त्याला सांगितलं सगळ्या गोष्टी तेव्हा मला असं वाटलं की आपण जी वर्षभराची मेहनत घेतली आहे ती खरंच सफल झाली. त्यावेळेला तू नव्हती कारण त्यावेळेला आम्ही 2च जण होतो तिथे त्याच्यामुळे म्हणून मला माहिती आहे. पण सगळ्यांनीच डेकोरेटर पासून सगळ्यांनी त्यांचे रोल बिनचूक निभावले. हो फोटोग्राफर त्याच्यानंतर डेकोरेटरने जे काही सजेशन्स दिले हे की तुम्ही इकडे ऑक्टोबर करा इथे गुंज करा तिकडे डायनिंग ठेवा म्हणजे मग कशाचा काही मिक्स होणार नाही. आणि ते जेव्हा प्रायमरी लेवलवर झालं त्याच्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर पासून ठरवलं आपण की आता ठीक आहे इथे असं करू तसं करू. फोटोग्राफरला फायनल केलं. फोटोग्राफरनी पण लगेच हो म्हटलं म्हणजे अवेलेबल होऊन गेलं. त्यांचेही सजेशन्स हे कामात आले. त्याच्यानंतर आपण असं करू शकतो इथे हॉलमध्ये येणाऱ्यांनी सुद्धा मला सांग कौतुकास्पद वाटलं किंवा अरे म्हणे छान केलं म्हणे तुझं हे म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं म्हणे त्याच्यामध्ये
जे लोक आले, जे लोक कॉलनीतले आहेत, सोसायटीचे लोक जे आहेत, त्यांनी सुद्धा म्हटलं की छान प्रत्येकाने म्हणजे एन्जॉय एन्जॉय केली आणि जेवणाचा खूप एन्जॉय केला. त्याच्यासाठी मला छान वाटलं. म्हणजे सगळे आपलेच लोक होते. हो आपलेच लोक. त्याच्यामुळे पासून फोटोग्राफर पर्यंत. फोटोग्राफरनी पण आपल्याला छान हे केली किंवा फोटोग्राफर काम फोटोग्राफर गुरुजी. त्याच्यामुळे म्हणून आपल्याला जे आपण एक छोटीशी गोष्ट आपण त्याच्याकडून करून घेतली ती खूप चांगली राहिली आपल्यासाठी, किंवा आपल्या डोक्यात उत्तर आलं होते लगेच. त्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आपल्याला छान करून दिल्या की असं करा त्याच्याकडून. नाही छानच राहिली. काय वाटलं? सौमित्राची रिक्षावर मागच्या वेळेला छान बघितली, एन्जॉय केली. आणि यावेळेला परत नीलच्या वेळेला पण तू रिक्षावर हे घेतली, आनंद घेतला रे त्याची. तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? की मला तर छान वाटलं ते, आणि ते उखाणे आणि सगळे हे. तुला काय वाटलं त्याच्यामध्ये? पूर्वीचे मुलं खरंच जायचे गुरुकुलामध्ये. हम्म. त्यांच्या आईला काय वाटत असेल हे मी फक्त इमॅजिन करू शकते. कारण आजकाल तर काही जात नाही गुरुकुलमध्ये मुलं घरी, आणि शाळेतच शिक्षण घेतात. तेव्हा त्या आया किती मनावर दगड ठेवून पाठवत असतील त्यांच्या मुलांना गुरुकुलमध्ये शिकायला. बरोबर आहे. गुरुकुलमध्ये जाणं आणि तिथे त्या वातावरणात त्या वातावरणामध्ये राहणं, शिकणं, ती आई वडिलांच्या शिवाय कधी राहणं, शिक्षण घेणं गुरुकुलाचं, हेच आपलं मुलगीचं जे करतो आपण, जे ब्राह्मण आहे त्याच्या पद्धतीने आपण करतो, हे संस्कार मग पलीकडे चालू असतात. तिथून त्याची एक वेगळ्या पद्धतीची त्याची आता एक माणूस म्हणून चांगलं घडावा, हा. एवढीच माझ्या या मुलीतनं अपेक्षा आहे, बाकी काहीच नाही. हो घडेल, छान घडेल आणि छान करेल तो त्याच्यामध्ये. नीलची पुंज म्हणजे आमच्या मित्राची पुंज. नील इज माय बेस्ट फ्रेंड. त्याचं प्लॅनिंग खूप दिवसांपासून सुरू होतं, खूप महिन्यांपासून. अँड आय वॉज इन्वॉल्ड इन ऑल द स्टेजेस अप टिल नाव. आणि जितके आज आले होते गेस्ट, एव्हरीबडी वॉज सो हॅपी. असं थोडक्यात इतकं चांगलं फंक्शन झालं. इट इज रिअली क्रेडिट गोज टू बोथ हिज पेरेंट्स, हर्षल as well as mother. आणि त्याच्या भावानी पण चांगली मेहनत घेतली, आपल्या आई वडिलांना खूप सपोर्ट केला. Neil was very excited when we had planned this function. After a lot of discussions, the event was planned so well. बारीक गोष्टीपासून प्लॅनिंग झालेलं आहे, त्याचं व्यवस्थित एक्झिक्युशन झालं. आय एम सो प्राऊड दॅट ऑल दिस बॉयज अँड गर्ल्स stretched themselves so much, and it's really fantastic program today. I'm so delighted. We wish everyone all the very best, आणि त्यांना उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहो, हेच मी आशीर्वाद वगैरे देत नाही, पण त्यांना विश करतो. आज फ्रेंड, wish them all the very best in every aspect of their life. Thank you. नमस्कार, मी नीलची आत्या. खरं तर नीलचं कौतुक करावं तेवढं खरंच खूप, म्हणजे मला माझे शब्द नक्कीच अपुरे पडणार आहेत. त्याच्या जन्मापासूनच त्याची एक वेगळीच स्पेशल क्वालिटी ती म्हणजे तो 12व्या दिवशी त्याचं बारसं झालं तेव्हा म्हणजे खास आमच्या बाबांनी दत्त जयंतीच्या दत्ताच्या सप्ताहातला आहे, तर बाबा माझे दत्त भक्त, त्यामुळे नेहमीच त्यांना वाटायचं
की कुठेतरी आपण आपल्या दत्तभक्तीचं त्यांना खरंच दत्त महाराजांनी फळ दिलं. आणि नील 12व्या दिवशी जेव्हा बारसं केलं त्याच दिवशी बाळाचे पाळण्यात दिसतात तसंच झालंय. म्हणजे तेव्हाच आम्हाला लक्षात आलं की बाळ चुणचुणीत तर आहेच पण अतिशय हुशार. म्हणजे आतापर्यंत आमच्या एक लक्षात आलं की कुठलाही कार्यक्रम असो किंवा कुठलाही गेम्स असो कुठलाही अभ्यास असो कशाही प्रकारामध्ये त्याला पहिला नंबर हा कायम हवाच असतो. म्हणजे आता सुद्धा परीक्षेत त्याला 1 मार्क कमी पडला तर लगेच डोळ्यात पाणी. तर त्याची टीचर सुद्धा म्हणली की म्हणजे इतके पैकीच्या पैकी मार्क मुलांना मिळतात पण 1 मार्क कमी मिळाला तर लगेच डोळ्यात पाणी. म्हणजे हे आश्चर्य की चला मिळाले त्याचा आनंद तर आहेच पण प्रत्येक वेळेला जिद्द त्याच्यात खूप जास्त आहे की मी प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करील. आणि माझ्या आता मागच्या वेळेस त्याच्या परीक्षेच्या वेळेला मी त्याच्यासोबत होती तर त्याला नंतर आल्यावर त्यांनी पेपर झाल्यावर लगेच मला सांगितलं की आत्या मला सगळं जमलंय बरं परीक्षेतलं. आणि त्याची स्पेशल क्वालिटी म्हणजे तो स्पोर्ट्समॅन तर आहेच आणि त्या सगळ्यांमध्ये मिक्स होणं हे त्याचा खूप मोठा गुण आहे. तर नीलला त्याच्या मुंजीच्या निमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा. त्याचं पुढचं आयुष्य खूप उज्ज्वल आहे आणि आमचा कायम त्याला आशीर्वाद आहे. धन्यवाद. मी देवेंद्र, नीलचा मोठा काका. आजचा दिवस आमच्या व्यवहार्य कुटुंबाकरता खूपच चांगला दिवस होता. आज नीलचा मुंजीचा दिवस म्हणजे आज आमची जी पिढी आहे त्या पिढीमधला सगळ्यात जो लहान होता नील त्याचं हे शेंडेफळ म्हणता येईल त्याचं हे पहिलं कार्य. आणि आमच्या याच्यातला म्हणजे सगळ्या जनरेशनमधलं याच्यानंतर जे काही कार्य राहतील ते सगळे मुलींचे लग्न म्हणता येईल. पण आपण जेव्हा नीलच्या मुंजीवरती येतो आजचं मुंज म्हणजे ही सकाळपासून आम्ही जे विधी सुरू झाले त्यामध्ये त्यांनी सगळ्या याच्यात इतक्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. म्हणजे सकाळचं त्याचं आपण त्याला म्हणता येईल जेव्हा आम्ही त्याचे केस काढले त्यावेळेला तो एन्जॉय करत होता. नंतर आपण बघितलं असेल की मातृभोजनाच्या वेळेला तर प्रत्येक वेळेला उत्स्फूर्तपणे त्याचा प्रतिसाद आम्हाला मिळत होता. नंतर ज्या वेळेला मंगलाष्टक होत होते त्यावेळेला त्याच्यानंतर जे काही विधी झाले सगळ्यात महत्वाचा मुंजीचा जो राहतो तो विधी राहतो. त्या विधीमध्ये त्यांनी गुरुजी ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीने सगळे विधी त्यांनी केले. ते ज्या पद्धतीने गुरुजी उच्चार सांगतात त्या पद्धतीने त्यांनी उच्चार घेतले आणि त्या पद्धतीनेच त्यांनी पुढे पण असंच मार्गक्रमण करावं असं मी व्यवहार्य कुटुंबियांतर्फे आणि त्याचा मोठा काका म्हणून मी त्याला म्हणतो की पुढच्या त्याच्या आयुष्यामध्ये आज त्यांनी जे विधी केले त्यांनी जे त्याला सांगितलं त्याच्या बाबांनी त्याला जो कानमंत्र दिला जी गुजगोष्टी त्यांनी केली त्याचाच त्यांनी पूर्णपणे पुढच्या आयुष्यामध्ये आज त्यांनी त्याच्या आपण म्हणता येईल की बालवयात आपल्या संस्कृतीवर म्हणतात की त्यांनी आता वानप्रस्थ आपल्या याच्या काय म्हणतात गुरुकुलमध्ये चाललाय शिक्षणासाठी चाललाय. आणि त्याचं एक वय बरोबर आहे कारण की पुढचे जे दिवस आहेत त्याच्यानंतर त्याचा जो कार्यकाल तो अभ्यासाचा आहे. तर ही जी आज त्याची मुंज झाली या मुंजेचा त्याला जो गायत्री मंत्राचा ऊर्जा मिळालेली आहे त्या ऊर्जेचा त्यांनी पूर्णपणे उपयोग करून पुढचं जे त्याचं आयुष्य आहे त्या आयुष्यात त्यांनी सफल परिपूर्ण व्हावं. आणि आमच्या पूर्ण व्यवहार्य कुटुंबियातर्फे माझ्यातर्फे माझ्या म्हणजे त्याला म्हणता येईल मल्हार गार्गी अदिती त्याचे मामा सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांनी पुढे अशाच पद्धतीने त्याची प्रगती करो अशी मी प्रार्थना करतो. आणि आजची जी मुंज होती ही सगळ्यांच्या लक्षात राहील आणि सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने त्याला काय म्हणतात त्याला एन्जॉय केलं आनंद घेतला. आणि असं म्हणून मी त्याला परत शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आम्ही नीलला लहानपणापासून पाहून आहे. लहानपणापासूनच तो खूप चंट हुशार आणि खूप अवेअर असलेला एक मुलगा होता. युनिक त्याची म्हणजे त्याची भाषा म्हणजे कुकडे काकांना तो चिचडे चाचा असं म्हणायचा. गाडी आलेलं तो जाडी आली म्हणायचा किंवा पंखाला म्हणायचं तर तो म्हणायचा पंचा लाव. तर आम्हाला खूप मजा वाटायची कारण असं बोलणारा आम्ही हा पहिलाच बाळ पाहिला होता. त्यानंतर जसा तो मोठा झाला तो आणखीनच हुशार आणि काय म्हणतात त्याला हाजीर जवाबी असा होता. त्यानंतर मेन त्यांनी एन्जॉय केली म्हणजे त्याच्या दादाची सौमित्रची मुंज. त्याच्यामध्ये त्यांनी खूप मस्ती केली. जेव्हा सौमित्रचे केस काढत होते तेव्हा त्यांनी खूप टाळ्या वगैरे त्याला खूप आनंद झाला आणि त्यांनी ती मुंज खूपच जबरदस्त एन्जॉय केली. त्यानंतर आता त्याची मुंज आम्हाला खूप उत्सुकता होती आणि 2-3 महिन्यापासूनच आमची तयारी चालू होती. आणि त्याच्यासाठी स्पेशल खास हर्षूबाबांनी दीनदयाल हॉल रिनोव्हेट केला. छान घरावर मांडव टाकला. खूपच सुंदर मांडव होता. नंतर दिदीनी त्याच्यासाठी
वेगळे वेगळे रुखवंताचे आयटम्स केले आणि दीनदयाल हॉलही खूप छान सजवला होता. त्यानंतर नीलने खूप छान कॉपरेट केलं. त्यांनी प्रत्येक मुंजीचे प्रत्येक विधी खूप छान एन्जॉय केली आणि खूप छान कॉपरेट केलं. आम्हाला वाटलं की थोडा तो वैतागेल, पण तो बिलकुल वैतागला नाही. खूपच छान सगळे विधी त्यांनी जसं गुरुजींनी सांगितलं त्याप्रमाणे केले आणि खरंच त्यांनी त्याची मुंज एन्जॉय केली. त्याच्यासोबत त्याचे 5 मित्र होते. ते मित्रांनी खूप छान एन्जॉय केलं. अशा प्रकारे एक अविस्मरणीय मुंज आम्हाला पाहायला मिळाली. थँक यू नील अँड कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन.